इतका तडतडतोयस? कळलं तुम्हाला मीडियात बातमी कोणी दिली ते? मी दिली. चला निघा. नाही काय तुम्हाला कामं नसते, पण आम्ही तुमच्याकडे रिकामटेकडे नाही आहोत. आउट. सुजित, तुला अक्कल नाही हा प्रॉब्लेम तुझा लहानपणापासून, म्हणून तर तुला आजपर्यंत माफ करत आलो. आणि मुळात ती बातमी तू दे किंवा घरातलं कोणीही देऊ दे, त्या बातमीमुळे यांची इज्जत जी चव्हाट्यावर यायची होती ती आलीच. आणि म्हणून तुम्ही ज्यांची बदनामी केली त्या माझ्या आईला, तिला तिचा हक्क मिळवून द्यायला आलोय मी इथे. आणि आज जर तिला तिचा हक्क मिळाला नाही तर उद्या याच पेपरमध्ये हेडलाईन असेल, वॉर्डन मॅडमचा हा मुलगा, त्याचा बाप वॉर्डन मॅडमला फसवणारा त्यांचा नवरा खासदार भालचंद्र सरपोतदार आहे. मीडियात माझ्याही ओळखी आहे, तुम्हाला चांगलंच माहिती आहे. म्हणे कुठला हक्क का? तुझं तरी तुला कळतंय का काय बोलतोयस तू? अरे कोण आहे ही बाई? अरे हक्काची भाषा लिगली वेटेड बायकोने करायची असते. म्हणे मुळात तू एक गोष्ट समजून घे, तू एक अनवरस मुलगा आहेस आणि ही बाई त्या अनवरस मुलाची आई. आणि अशा बायकांना हक्क नाही रे. अशा बायकांना त्यांच्या सेवेची किंमत दिली जाते. काय तुमची किंमत जी काय असेल ती सांगा ना, आम्ही देतो आणि निघा. तसं तर मला खात्री आहे डॅडनं पूर्वी सुद्धा या बाईला तिच्या सेवेची उत्तम किंमत दिलीच असणार. पण तरी तुम्हाला जे काही पैसे हवेत ते सांगा ना, आम्ही देतो. कारण आम्ही तसे जनरस आहोत. आणि म्हणी ही बाई फक्त एक एंटरटेनमेंट होती रे.